बातमी छत्तीस जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी विशाल परदेशी. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. बातमी अशी की महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावर्ती भागासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्रिमंडळानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं विविध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि ट्रस्ट यांना 1 कोटींचा निधी मंजूर केला. बिदर बेळगावमधील संस्थांना या निधीचं वाटप करण्यात आलंय. निपाणी आणि बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याकरता प्रत्येकी 25 लाखांचा निधी देण्यात आला आणि त्याचबरोबर बिदरमधील रघुनाथ महाराज शिक्षण संस्थेच्या बांधकामासाठी 25 लाखांचा निधी जाहीर करण्यात आला. तर सत्यम शिवम सुंदरम रूरल डेव्हलपमेंट असोसिएशन बिदर आणि बेळगावला 25 लाखांचा निधी जाहीर करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आणि याचा फायदा सीमावर्ती भागातल्या लोकांना होणार असला तरी यावेळी दोन्ही राज्यांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. आता छत्तीस जिल्ह्यांमधल्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. देशात एकूण 543 जागांसाठी 7 टप्प्यात लोकसभा निवडणुका होत आहेत. पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे, तर सातवा आणि अखेरचा टप्पा 1 जून रोजी पार पडणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान होईल. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे आणि 13 मे, त्याचबरोबर 20 मे रोजी राज्यात मतदान पार पडतंय. त्यामध्ये मुंबईत 5व्या टप्प्यात मतदान होणार असून 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. राज्यात 19 एप्रिल रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून विदर्भात 7 मतदारसंघात मतदान होतंय. रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपुरात 19 एप्रिलला मतदान होईल. राज्यातील दुसरा टप्पा 26 एप्रिल रोजी पार पडणार असून एकूण 8 मतदारसंघात मतदान होईल. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीमध्ये या दिवशी मतदान होईल. राज्यात तिसऱ्या टप्प्याचं मतदान 7 मे रोजी होणार असून एकूण 11 मतदारसंघात मतदान होईल. रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये मतदान होईल. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघात मतदान होतंय. 7 मे रोजी हे मतदान होणार असून नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडमध्ये हे मतदान होतंय. 20 मे रोजी राज्यात 5व्या आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान होईल. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाण्यासह मुंबईतील 6 मतदारसंघात या दिवशी मतदान होतंय. भारतात यंदा 96 कोटी 80 लाख मतदान करणार आहेत. त्यात 19 कोटी 74 लाख तरुण मतदार आहेत, तर 2,18,000 मतदार वयाची 100 पार केलेले आहेत. 18,000 मतदार तृतीयपंथीय. निवडणुकीत 2 वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला. तसंच निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ नये यावर करडी नजर असणार आहे. दारू आणि साड्या वाटप करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. निवडणुकीत कुठेही पैसे वाटप होत असतील तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला देता येणार आहे. फक्त एक फोटो काढून सी विजिल ॲपवर टाकल्यास तुमच्या मोबाईलचे अक्षांश रेखांशवरून लोकेशन ट्रॅक करून 100 मिनिटात आयोगाची टीम तिथं पोहोचेल असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. निवडणूक प्रचारात भाषा वापरताना प्रचारकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. प्रचारातील आरोपांचा भाषेचा घसरता स्तर पाहता निवडणूक आयोगानं त्याची गंभीर दखल घेतली असून स्टार कॅम्पेनर्सना देखील नोटीस देण्यात येणार आहे आणि त्यामुळे स्टार प्रचारकांनी प्रचार करताना योग्य ती काळजी घेण्याचे आदेश आयोगानं दिले. राज्याची राजकीय संस्कृती कायम राखत वैयक्तिक टीका न करता सर्व पक्ष खिलाडू वृत्तीने निवडणूक लढवतील असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं. भाजप आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करेल, तसंच भाजप महाराष्ट्रात 45 जागांवर विजय मिळवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोगाने निष्पक्ष पद्धतीनं काम करावं, पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी कोण देणार असा सवाल उपस्थित करत उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली. देशातील लोकशाही टिकवण्याचे आमचे प्रयत्न असून मोदींविरोधात सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे असंही राऊत म्हणाले. देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच वर्ध्यासह ग्रामीण भागात लावण्यात आलेले बॅनर्स उतरवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शहराच्या ठिकाणी नगरपालिका तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत कर्मचारी फलक उतरवण्याच्या कामात गुंतल्याचं दिसून येतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपातील 64 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणं, राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणं या व्यतिरिक्त अन्य महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाकडून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निधीची तरतूद आयोजन करत संस्थांना 77,20,000ची रक्कम मंजूर करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांबाबत सरकार संवेदनशील असून शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम केल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन घेत निर्णय घेतला आणि टिकणारं आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच याआधी 2.5 वर्ष राज्यात बंद पडलेलं सरकार होतं असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवरही निशाणा साधला. महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावर्ती भागासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्रिमंडळानं मोठा निर्णय घेतला. राज्य सरकारनं विविध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि ट्रस्ट यांना 1 कोटींचा निधी मंजूर केला. बिदर, बेळगावमधील संस्थांना या निधीचं वाटप करण्यात आलंय. निपाणी आणि बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी प्रत्येकी 25 लाखांचा निधीही देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. महाविकास आघाडीने हातकणंगले मतदारसंघातून उमेदवार देऊ नये, हातकणंगलेची जागा सहज जिंकू शकतो असा विश्वास व्यक्त करत बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव राजू शेट्टींनी महाविकास आघाडीसमोर मांडला. मी जागेसाठी हट्ट केला आणि मला तेवढा अधिकार आहे, पण मी नाराज असल्याच्या बातम्यांना काही तथ्य नाही असं म्हणत अंबादास दानवेंनी शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. पण खैरे नेहमीच डावलण्याचा प्रयत्न करतात याची सर्व माहिती पक्षप्रमुखांना आहे, त्यामुळे ते जी जबाबदारी देतील ते घेण्यास तयार असल्याचं वक्तव्यही दानवेंनी केलं. तिकीट देणारा मी कोण? ज्यांना तिकीट हवं त्यांनी उद्धव ठाकरेंकडे मागावं असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय. मी पक्षाचा आदेश मानणारा माणूस आहे, इथले खासदार काम करत नाही म्हणून लोक मला लढायला सांगत असल्याचं म्हणत खैरेंनी दानवेंना टोला लगावला. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या वादात माझा काहीही संबंध नाही, समोरील जो भूकंप होणार आहे त्याचे हादरे संभाजीनगरला सुद्धा बसणार आहेत असं सूचक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलंय. राहुल गांधी आनंद दिघेंसमोर झुकले याचा आम्हाला अभिमान वाटतो असंही ते म्हणाले. सुनेला खासदार करण्यासाठी एकनाथ खडसे यांनी उमेदवारी मागितली आणि पुन्हा स्वतःची मागे घेण्याची खेळी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केला. सुनेच्या उमेदवारीसाठी खडसेंनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांना धोका दिल्याचंही त्यांनी म्हटलं. घरोघरी तुतारी चिन्ह पोहोचवण्यासाठी सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते मुळशी तालुक्यात जोमानं प्रचार करताना पाहायला मिळत आहे. श्री गणेशाच्या चरणी प्रचार पत्रक अर्पण करून तुतारी चिन्हाला यश मिळू दे असं साकडं घालण्यात आलं. मावळ तालुक्यात महायुतीचा जो उमेदवार असेल तो आम्हाला मान्य असेल, आम्ही त्याचं काम हात घेऊ अशी भूमिका अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांनी घेतली. जो नेहमीच काम करतो, केवळ निवडणुकांपुरतं काम करतो नाही, 5ही वर्ष काम करतो. नागपुरातील सर्व जनता हा माझा परिवार आहे आणि त्याच भावनेनं मी माझ्या मर्यादेपलीकडे जाऊन त्यांच्यासाठी कायमच कार्यरत असतो असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून गडकरींना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकांच्या तयारीसाठी गडकरी मैदानात उतरलेत. गडकरींनी त्यांच्या घराच्या भिंतीवर खाली कहो दिल से नितीन गडकरी फिर से अशा आशयाचं भित्तीपत्र रंगवत प्रचाराचा नारळ फोडला. मला खासदार श्रीकांत शिंदेंचा फोन आला, त्यांनी उमेदवारी मलाच मिळेल आणि लवकरच नाव जाहीर होईल असं त्यांनी आश्वस्त केलं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या प्रचाराला सुरुवात केली आहे असं वक्तव्य संजय मंडलिक यांनी केलं. भंडारा मतदारसंघात चांगलं काम केलं त्यामुळे मला उमेदवारी मिळेलच असा विश्वास खासदार सुनील मेंढेंनी व्यक्त केलेला आहे. तर परिणय फुके आता काही दिवसांपासून कामाला लागलेत, मात्र मी 5 वर्षांपासून कार्यरत आहे असंही ते यावेळी म्हणाले. रावेर लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत महाविकास आघाडीमध्ये तिढा होता, मात्र तो आता सुटल्याची शक्यता आहे. जळगावातील रावेरच्या जागेसाठी माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शरद पवार, जयंत पाटील आणि एकनाथ खडसेंमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. मावळमध्ये भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. श्रीरंग मारण्यासाठी आता झटणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. तर बाळा बेगडेंनाच उमेदवारी द्या अशी मागणी त्यांनी केली.
मुरलीधर मोहोळ आणि मेधा कुलकर्णी यांच्यातील वाद अखेर मिटल्याचं पाहायला मिळते. मुरलीधर मोहोळ यांनी मेधा कुलकर्णीची भेट घेतली. यावेळी निवडणुकांसंदर्भात दोघांमध्येही सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मेधा कुलकर्णी यांनी मुरलीधर मोहोळ यांचं औक्षण देखील केलं. राजकारणातून संन्यास घेणार नाही, बाकी तिकिटाचा निर्णय जेव्हा ठरेल तेव्हा ठरेल, मात्र मी संन्यास घेणार नाही, आता सगळं आलं असं म्हणत उदयनराजेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी नव्यानं सुरू झालेल्या कळंब ते वर्धा रेल्वेनं प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही होते. लोकांचा आशीर्वाद असल्यानं दिल्लीपर्यंतचा प्रवास सुखकर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना पीक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही आणि त्यामुळे केळी उत्पादकांचं उबाटा गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. उबाटा गटाच्या वतीनं पीक विमा कार्यालयावर शेण फेको आंदोलन करत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची विनंती करण्यात आली. पारगाव नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ताहराबाद सोनई रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळूनही ठेकेदार काम करत नसल्याच्या निषेधार्थ हा रास्ता रोको करण्यात आला. जत तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याप्रकरणी अजित पवार गटाने तहसील कार्यालयावर धडक देत आंदोलन केलं. कार्यालयातील कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जळगावच्या नशिराबाद परिषदेतील स्वच्छता कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत. भारतीय सफाई कामगार संघटनेतर्फे परिषदेसमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. हातात झाडू घेऊन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली. तर किमान वेतन मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असंही ते यावेळी म्हणाले. नागपूर शहरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील धान्याचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. अंतरवाली सराटीत 14 राज्यातील मराठ्यांची बैठक होणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. सरकारनं सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली. जोपर्यंत सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं. शिराळा तालुक्यातील तडवळेमध्ये वन्य प्राण्यांनी उभ्या पिकाचा फडशा पाडलाय. शेतात धुमाकूळ घातल्यानं पिकांची नासाडी झाली आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासाला शेतकरी अक्षरशः कंटाळून गेले. त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून करण्यात येते. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.